नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचं चित्र आहे। रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या 24 तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात गेला होता। 4 दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली। या भेटीनंतर भरत गोगावले यांनी 2 दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल असं सूचक विधान केलं होतं। भरत गोगावले यांनी सांगितलेली 2 दिवसांची मुदत संपली आहे, तरी अद्याप पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चित नीलम, एकंदरीतच रायगड आणि नाशिक या दोन्हीही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला तुर्तास स्थगिती देण्यात आलेली होती आणि यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते सुरुवातीला दावोस दौऱ्यावर आणि त्यानंतर दिल्ली दौऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाले होते। मात्र दिल्ली दौऱ्यावर असतानाच भरत शेठ गोगावलेंसहित रायगडमधील शिवसेनेचे दोन्हीही जे आमदार आहेत महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे त्या तिघांनीही अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात आले होते। मात्र त्यावेळी भेट होऊ शकली नाही। परिणामी यानंतर थेट मुख्यमंत्रीच या संदर्भातील 2 दिवसातील कोण निर्णय देतील असं भरत शेठ गोगावले यांनी सांगितलेलं होतं। मात्र अद्यापपर्यंत 4 दिवस उरल्यानंतरही रायगडच्या मंत्रिपदाचा तिढा कायम आहे। दरम्यान नाशिकच्या मंत्रिपदासंदर्भात भाजप मात्र गिरीश महाजन यांच्या नावासाठी आग्रही दिसून येत आहे। त्यामुळे नाशिकवरती जरी गिरीश महाजन यांची वर्दी लागली तर रायगडच्या पालकमंत्रीपदी नेमकी कुणाची वर्दी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कारण राष्ट्रवादी ही एकंदरीत या पदासाठी आग्रही असताना शिवसेनेनेही सहपालकमंत्री पदावरती आपली बोलवण चालणार नाही असं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे आता नेमकं मुख्यमंत्री कुणाच्या पारड्यामध्ये हे पालकमंत्री पद टाकतात याकडे आपलं लक्ष असेल। नीलम, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।